could open the meeting. Does somebody open the class in prayer? आपण प्रार्थना करू आणि आजच्या शास्त्राभ्यासाच्या वर्गाला सुरुवात करूया. सर्वसमर्थ परमेश्वरा, आजच्या दिवसाबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. आज तुझ्या वचनातून शिकण्याची संधी सर्वांना तू देत आहेस, त्याबद्दल आम्ही तुझे उपकार मानतो. आज तुझ्या वचनामधून जे काही शिक्षण मिळेल ते ग्रहण करण्यासाठी तू आम्हाला सहाय्य कर, मदत कर. आम्हाला बुद्धी, ज्ञान आणि शहाणपण दे. सर्व विद्यार्थ्यांना तुझ्या पवित्र आत्म्याचं विशेष मार्गदर्शन दे, जेणेकरून जो विषय शिकवण्यात येणार आहे, जे अध्यापक आहेत प्रभू, त्यांनी शिकवण्यासाठी आणि योग्य प्रकारे विद्यार्थ्यांनी ग्रहण करण्यासाठी तुझ्या पवित्र आत्म्याचं योगदान आमच्यासाठी आवश्यक आहे. हा संपूर्ण क्लास आम्ही तुझ्या स्वाधीन करून प्रार्थना प्रभू येशूच्या नावाने केली म्हणून ऐक. आमेन, आमेन. Amen. Thank you, God. So Dr. Charles said we're going to look at the significance of Christ's crucifixion and the significance of Christ's resurrection. आणि ख्रिस्तालॉजी म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताच्या जीवन चरित्राचा आपण अभ्यास करत आहोत. त्यामध्ये आजच्या शास्त्राभ्यासाच्या वर्गामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताचं मरण आणि प्रभू येशू ख्रिस्ताचं मरणातून जिवंत होणं, पुनरुत्थान, याचं महत्व काय आहे, या गोष्टी आज आम्ही पाहणार आहोत. आमेन. Amen. So his suffering, that's Christ's suffering in death, this death put away sin. आणि प्रभू येशूचं दुःख सहन वधस्तंभावरील हे पाप मानवजातीचं दूर करण्यासाठी त्याचं दुःख सहन आणि त्याचं मरण आवश्यक होतं. आमेन. Amen. Right. Firstly, his nature. What did the death or Christ's death involve? आणि ते कशा प्रकारचं होतं, प्रभू येशू ख्रिस्ताचं दुःख सहन आणि मरण, त्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी समाविष्ट होत्या ते आपण बघूया. आमेन. So what does death mean, or spiritual death mean? It means separation from God. आणि मरण, आत्मिक मरण, याचा अर्थ काय आहे? देवापासून कायमचं विभक्त होणं. आमेन. Right. Jesus physically died. Reference Matthew 27 and verse 50. मत्तय 27:50 मध्ये आम्ही वाचतो की प्रभू येशू ख्रिस्त प्रत्यक्ष शरीरानं मरण पावला. आमेन. Also, he died spiritually. प्रभू येशू ख्रिस्त आत्मिक रीतीनं देखील मृत्यू पावला. And the references for this the students can look at on their own. Matthew 27:46, 2 Corinthians 5:21. मत्तय 27:46 आणि 2 कोरिंथी 5:21 मध्ये त्या संबंधी आम्ही वाचतो की प्रभू येशू ख्रिस्त आत्मिक रीतीनं मरण पावला. He was separated from God for us. आणि आमच्यासाठी वधस्तंभावर आम्हा सर्व मानवाचं पाप त्यानं स्वतःच्या शिरावर घेतल्यामुळं प्रभू येशू ख्रिस्त पवित्र देवापासून विभक्त झाला, म्हणजे आत्मिक मरण देखील त्यानं सहन केलं. आमेन. Secondly, his cause of Christ's crucifixion. Who put Christ to death? आता प्रभू येशू ख्रिस्ताच्या मरणासाठी कोण जबाबदार होतं? प्रभू येशू ख्रिस्ताला कोणी ठार मारलं? Firstly, it was Satan. References are Genesis 3:15, John 14:30, and Luke 22 verse 3.
उत्पत्ती 3:15, योहानकृत सुवर्तमान 14:30 आणि लूककृत सुवर्तमान 22:3 मध्ये आम्ही वाचतो की सैतानानं प्रभू येशू ख्रिस्ताला वधस्तंभावर खिळलं. आमेन. Secondly, it was mankind. 1 Peter 2:23 and 24, Isaiah 53, 4 to 5, and Acts 2:22 to 23. दुसऱ्या प्रभू येशूच्या मृत्यूला कारणीभूत झालेला गट म्हणजे मनुष्यजात. मानवानं प्रभू येशू ख्रिस्ताला वधस्तंभावर खिळून ठार केलं. त्याचे संदर्भ आहेत 1 पेत्र 2:23-24, यशाया 53:4-5 आणि प्रेषितांचे कृत्ये 2:22 आणि 23. आमेन. Fourthly, Jesus Christ died on the cross voluntarily. References are John 10:15 and 18 and Mark 10 and 45. आणि चौथ्यांदा आम्ही पाहतो की देवानं प्रभू येशू ख्रिस्त स्वतः मानवाच्या पापासाठी मरणासाठी देवाच्या अधीन झाला. म्हणजे प्रभू येशू ख्रिस्तानं स्वतःच हे मरण आपलं स्वीकारलं. तो स्वतः वधस्तंभावर मरण्यासाठी तयार झाला. योहानकृत सुवर्तमान 10:15, 18 आणि मार्क 10:45 मध्ये आम्ही वाचतो. आमेन. Amen. What is the significance of Christ's death? आता प्रभू येशू ख्रिस्ताच्या वधस्तंभावरील मरणाचं महत्व काय आहे? The significance was he redeemed us, that means bought us back with a price from the curse of the law, Galatians 3:14. गलती 3:13 मध्ये आम्ही वाचतो की प्रभू येशू ख्रिस्ताने नियमशास्त्राच्या शापापासून आम्हाला मुक्त केलं किंवा सोडवलं त्याच्या मरणाच्या द्वारे. आमेन. Secondly, he took our place. That is, we should have died because of sin. Jesus died in place for the forgiveness of our sins. Romans 5:6 and 8. रोम 5:6-8 आम्हाला सांगतं की आम्ही पापी असल्यामुळे, आम्ही सर्वांनी पाप केल्यामुळे आम्ही देवाच्या गौरवाला उणे पडलो होतो आणि पापाचं वेतन मरण आणि मरणाचा शेवट नरक आमच्या सगळ्यांसाठीच होता. पण आमची जागा येशूने घेतली. आमच्या जागी येशूने आमचं मरण वधस्तंभावर स्वीकारलं. आमेन. Right. To give Jesus died to give us righteousness. 1 Peter 2:24, 1 Peter 3:18, and 2 Corinthians 5:21. 1 पेत्र 2:24, 3:18 आणि 2 कोरिंथी 5:21 मध्ये आम्ही वाचतो की आम्हाला नीतिमान घोषित करण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त वधस्तंभावर मरण पावला. आमेन. Now, Christ's life and sufferings, though not redeeming in itself, did prepare him, qualify him, and prove him to be a qualified sacrifice for sin. आणि प्रभू येशू ख्रिस्ताचं वधस्तंभावर दुःख सहन हे त्याला देवाच्या योजनेप्रमाणे निष्पाप निष्कलंक असा कोकरा सिद्ध करण्यासाठी झालं आणि सर्व मानवजातीच्या पापासाठी देवासाठी एकच बलिदान निष्पाप आणि निष्कलंक कोकऱ्याचं, जो सृष्टीच्या सुरुवातीपासून वधला गेलेला असा देवाचा कोकरा
प्रभू येशू ख्रिस्त असं आम्ही देवाच्या वचनामध्ये वाचतो. आमेन. Amen. Right, next slide, we're going to look at the significance of Christ's resurrection. आता प्रभू येशू ख्रिस्ताच्या मरणातून जिवंत होण्याचं म्हणजे पुनरुत्थानाचं महत्व आमच्यासाठी काय आहे हे आपण पाहूया. Right, now, it's certainty. That means it was certain that Christ was resurrected, raised from the dead, and we're going to be looking at the lines of evidence for the fact of the bodily resurrection of Jesus Christ. आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानामध्ये काय काय घडलं त्या गोष्टी आता पाहणार आहोत आणि त्याचे पुरावे कसे कसे होते की प्रभू येशू ख्रिस्त खरोखरच मरणातून तिसऱ्या दिवशी जिवंत झाला हे आपण पाहूया. Amen. So certain people have come up with false theories that Jesus didn't really resurrect, that is, rise from the dead. त्या काळामध्ये काही लोक असेही होते की त्यांनी असं मत मांडलं की प्रभू येशू मरणातून जिवंत झाला हे काही खरं नाही आणि त्यासाठी त्यांनी वेगवेगळी मत मांडली. ती मत कोणकोणती मांडली ते आता आपण पाहूया. One is, or firstly, is the theft theory. That is, that somebody stole Jesus's body. या आणि पहिलं मत त्यांनी मांडलं की प्रभू येशू ख्रिस्त मेल्यानंतर त्याला गुहेमध्ये पुरलं होतं. ती गुहा सैनिकांनी सील केलेली होती. तर रात्रीच्या वेळी शिष्यांनी येऊन प्रभू येशूचं मृत शरीर चोरून नेलं आणि सगळीकडं असं पसरवलं रविवारी की प्रभू येशू ख्रिस्त मरणातून जिवंत झाला असं एक मत काही लोकांनी त्या काळामध्ये मांडलं. आमेन. Amen. So that is, swoon theory is that Jesus did not die on the cross, but merely fell unconscious and was later revived in the tomb in the same physical body. दुसरं मत त्याने मांडलं की प्रभू येशू ख्रिस्त वधस्तंभावर मेलाच नव्हता, तो बेशुद्ध झाला होता आणि म्हणून गुहेमध्ये त्याला ठेवल्यानंतर काही काळानंतर तो शुद्धीवर आला आणि मग तो जिवंत झाला. म्हणजे मेलेल्यातून काय त्याचं पुनरुत्थान झालं नाही, तो मुळात वधस्तंभावर मेलाच नव्हता असं काही लोकांनी मत मांडलं. आमेन. Amen. Then there's the hallucination theory. या Now, the hallucination theory is the idea that argues that the post-resurrection, that means after resurrection, appearances of Jesus were not literal, that's actual appearances, but were instead hallucinations experienced by his followers. पवित्र शास्त्रामध्ये आम्ही वाचतो की प्रभू येशूचं पुनरुत्थान झाल्यानंतर, तो मरणातून उठल्यानंतर 40 दिवस या जगामध्ये होता आणि अनेक ठिकाणी अनेक लोकांना त्यानं दर्शन दिलं. पण हे तिसरं मत काही लोकांनी असं मांडलं की प्रभू येशू ख्रिस्त मरणातून मुळात जिवंत झालाच नाही आणि 40 दिवस लोकांना प्रभू येशू ख्रिस्त दिसला म्हणजे हा लोकांचा किंवा त्याच्या अनुयायांचा, शिष्यांचा दृष्टिभ्रम होता. म्हणजे प्रभू येशूवर त्यांचं प्रेम होतं म्हणून त्यांना प्रभू येशू ख्रिस्त जिवंत झाल्यासारखा भ्रम झाला. प्रत्यक्षात प्रभू येशू ख्रिस्त मरणातून जिवंत झाला नाही असं मत काही लोकांनी त्या काळामध्ये मांडलं. आमेन. Amen. Right, now we're going to look at the prophecies about Jesus's resurrection. आता प्रभू येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानासंबंधी
काय काय भविष्यवाण्या संदेश त्यांनी केलेल्या होत्या त्या आपण पाहूया. Right, in the Old Testament, there was Psalm 16, verses 11 to 9. जुन्या करारामध्ये स्तोत्र 16 9 ते 11 आणि नव्या करारामध्ये प्रेषित 13:35 मध्ये आम्ही वाचतो प्रभू येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाविषयीचं Uh, भविष्य केलेलं. in the New Testament, John Yeah. 2, 19 and 21, Matthew 12, 40, Matthew 16, 21, and Matthew 26, 32. नव्या करारामध्ये योहान 2, 19, 21, मत्तई सुवर्तमान 12, 40, 16, 21 आणि 26, 32 मध्ये आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाविषयी भविष्यवाणी वाचतो. आमेन. Amen. Right. Proof. What is the proof of Jesus' resurrection? Number one, the empty tomb. आणि प्रभू येशू ख्रिस्त मरणातून पुन्हा जिवंत झाला किंवा त्याचं पुनरुत्थान झालं याचे पुरावे कोणते आहेत ते आता आपण पाहूया. पहिला जो पुरावा आहे, So the angel saw him, Jesus, Matthew 28, verses 5 to 7. आणि रिकामी कबर ज्यामध्ये देवदूत होते पण येशूचं शरीर नव्हतं, मत्तई 28, 5 ते 7 या वचनामध्ये आम्ही वाचतो. John 20, verses 3 to 10, and they wouldn't, that is these apostles, or we call them also disciples, they wouldn't die for something that was a lie. आणि प्रभू येशूचं पुनरुत्थान हे जर खोटं होतं तर अशा खोट्या गोष्टीसाठी प्रभू येशूच्या शिष्यांनी किंवा प्रेषितांनी स्वार्थेसाठी कधीच छळ, विरोध किंवा मरण सोसलं नसतं. म्हणून आम्ही असं म्हणू शकतो की प्रभू येशूचं पुनरुत्थान ही सत्य घटना होती. शिष्यांना, येशूच्या अनुयायांना तो प्रत्यक्ष दिसला, त्यांच्याशी बोलला, त्यांच्याबरोबर जेवला आणि म्हणून येशूच्या स्वार्थेसाठी मग प्रेषितांनी मरण स्वीकारलं. आमेन. Amen. So the antagonists, now antagonists mean people that were opposed to Jesus, and that is found in Matthew 28, verses 11 to 15. आणि प्रभू येशू ख्रिस्ताचे जे विरोधक होते किंवा शत्रू होते, मत्तई 28, 11 ते 15 या वचनामध्ये आम्ही पाहतो की रिकाम्या कबरीचे तेही साक्षीदार होते. आमेन. Right, amen. Daniel, yes. So secondly, in the proof of Christ's resurrection is the appearances of Jesus Christ to people. आणि प्रभू येशू ख्रिस्त मरणातून जीवन झाल्यानंतर, त्याचं पुनरुत्थान झाल्यानंतर 40 दिवस या पृथ्वीवर अनेक लोकांना तो दिसला, त्यानं दर्शन दिलं. आमेन. And that is found in John 20, verses 11 to 17. So that's after the resurrection. So after the crucifixion of Jesus, in John 20, 11 to 17, we see the appearance of Jesus to the disciples. आणि योहान 20, 11 ते 17 मध्ये आम्ही वाचतो की प्रभू येशूनं मरणातून जिवंत झाल्यानंतर आपल्या शिष्यांना दर्शन दिलं. आमेन. Also, amen. That's also to be found, appearances of Jesus to the disciples in Matthew 28, verses 9 and 10. मत्तई 28, 9, 10 मध्ये देखील आम्ही वाचतो की येशूनं आपल्या शिष्यांना आपण जिवंत झाल्याचं दर्शन दिलं. शिष्यांनीही त्याला पाहिलं. आमेन.
And also, amen, and also in 1 Corinthians 15, verses 5 and 6. पहिले कोरिंथी 5:5 आणि 6 मध्ये देखील आम्ही वाचतो की येशूनं आपल्या शिष्यांना दर्शन दिलं मरणातून जिवंत झाल्यानंतर. आमेन. Amen. Thirdly, Jesus, the Jews, so thirdly, subsequent events. That means events that happened after the resurrection of Christ. आणि प्रभू येशूच्या पुनरुत्थानानंतर काही घटना घडल्या त्या देखील प्रभू येशूचं पुनरुत्थान पुराव्यादाखल सिद्ध करतात. आमेन. Amen. The Jewish people, that is, did not contradict Peter's message on the day of Pentecost concerning the resurrected Lord Jesus, and that is found in Acts chapter 2. प्रेषितांची कृत्येच्या 2ऱ्या अध्यायामध्ये आम्ही वाचतो की पेंटिकॉस्टच्या दिवशी 50व्या दिवशी माडीवरच्या खोलीमध्ये जमलेल्या 120 जणांवर पवित्र आत्मा उतरून आला आणि ते अन्य भाषेमध्ये बोलू लागले आणि पेत्र खाली चौकात आला आणि त्यानं तिथं जमलेल्या लोकांना संदेश दिला आणि त्या संदेशामध्ये प्रभू येशू ख्रिस्त कशा प्रकारे त्याचा वधस्तंभावर मृत्यू झाला आणि कशा प्रकारे 3ऱ्या दिवशी तो त्यानं सांगितल्याप्रमाणे मरणातून जिवंत झाला, पुनरुत्थान त्याचं झालं, या गोष्टी पेत्रानं जमावापुढं सांगितल्या. पण जमावातल्या ऐकणाऱ्या कोणत्याही लोकांनी त्याला खोटं ठरवलं नाही. आमेन. Amen. We see a change in the disciples. That's after Pentecost. They had a changed lifestyle and they had the boldness to share the gospel. दुसरी गोष्ट म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताचे जे शिष्य होते, येशूला धरून नेल्यानंतर सगळे लपून बसलेले होते. प्रभू येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानानंतर आता त्यांच्यामध्ये धाडस आलं आणि ते धैर्यानं बाहेर पडले आणि येशूची सुवार्ता धैर्यानं लोकांना सांगू लागले. आमेन. Amen. We see the growth of the Church of Jesus. आणि जशी जशी शिष्यांनी येशूची सुवार्ता सांगण्यास सुरुवात केली अनेक ठिकाणी, तसे तसे लोकांनी विश्वास ठेवला आणि मग मंडळांची स्थापना होत गेली, मंडळीची वाढ होत गेली. आमेन. So from Acts 2, on the day of Pentecost in Jerusalem, the disciples shared the gospel all over the known world of that time. So the Church of Jesus grew very quickly. आणि प्रेषितांची कृत्याच्या 2ऱ्या अध्यायापासून ते रोम येथे शुभवर्तमान पोहोचण्यापर्यंत अनेक ठिकाणी प्रभू येशूच्या शिष्यांनी प्रेषितांनी शुभवर्तमान गाजवलं, अनेकांनी त्याच्यावर विश्वास ठेवला, अनेक ठिकाणी मंडळाची स्थापना झाली आणि अशा प्रकारे विश्वासणाऱ्यांची संख्या वाढत गेली आणि मंडळांची संख्या देखील वाढत गेली. आमेन. Amen. The beginning of worship on Sunday, Revelation 1, verses 17 and 18. आणि प्रकटीकरण 1:17-18 मध्ये आम्ही वाचतो त्याप्रमाणे, यहुदी लोक पूर्वी शब्बात दिवस म्हणजे शनिवारचा दिवस पवित्रपणे पाळत असत, पण आता प्रभुवार पाळायला त्यांनी सुरुवात केली. प्रभुवार म्हणजे प्रभू येशू जिवंत झाला मरणातून तो दिवस म्हणजे रविवारचा दिवस, प्रभुवार, लॉर्ड्स डे म्हणून त्यांनी पाळावयास सुरुवात केली. आमेन. Amen. Right. The proof, secondly, the proof of Jesus's resurrection from non-biblical accounts. That is, accounts that are not in addition, as accounts that are in addition to the Bible. आणि पवित्र शास्त्रामध्ये प्रभू येशू ख्रिस्त मरणातून जिवंत झाला, त्याचं पुनरुत्थान झालं, याचे अनेक दाखले, अनेक उदाहरणं आम्ही पाहतो. पण पवित्र शास्त्रा व्यतिरिक्त
त्या काळामध्ये असणाऱ्या काही लोकांच्या साक्षीमधून आणि लिखाणामधून देखील प्रभू येशू ख्रिस्ताचं पुनरुत्थान झालं, तो मरणातून जिवंत झाला, याचे पुरावे आम्हाला आढळतात. आमेन. Amen. So because Jesus' death is a historical fact of history, collaborating, that means the evidence that supports that from non-Christian sources or writers, in addition to the Bible, helps to confirm the resurrection of Jesus. आणि प्रभू येशू ख्रिस्ताचा वधस्तंभावरील मृत्यू आणि तिसऱ्या दिवशी मरणातून त्याचं झालेलं पुनरुत्थान या ऐतिहासिक गोष्टी असल्यामुळे पवित्र शास्त्रा व्यतिरिक्त त्या काळात असणाऱ्या अनेक इतिहासकारांनी त्याची नोंद करून ठेवलेली आहे. आता कोणकोणत्या इतिहासकारांनी कशा प्रकारे नोंद ठेवलेली आहे ते आपण पाहणार आहोत. आमेन. Amen. The following testimony of Romans, Greeks, and Jews is helpful because these men are simply telling the facts without any religious devotion to them. In other words, they weren't Christians, they weren't believers, but they said that Jesus rose from the dead. आणि रोमन्स आणि ग्रीक्स आणि यहुदी या 3 प्रकारचे लोक त्या काळामध्ये होते. ते आम्हाला इतिहासाच्या लिखाणातून समजतं. अनेकांनी त्यावर भाष्य केलेलं आहे किंवा इतिहासात लिहून ठेवलेलं आहे. म्हणजे प्रभू येशूच्या पुनरुत्थानानंतर आता 3 प्रकारचे गट अस्तित्वात होते. एक यहुदी लोक होते, दुसरे रोमी लोक होते आणि तिसरे ग्रीक लोक होते. आमेन. Amen. Now, Josephus, AD 37 to 100, was a Jewish historian born a few years later after Jesus died. आणि इसवी सन 37 ते 100 या काळामध्ये म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताचा मृत्यू झाल्याच्या सुमारास जोसेफस नावाचा एक प्रमुख इतिहासकार होता. तो यहुदी नव्हता, तो यहुदी तर होता आणि त्यानं अनेक गोष्टींचं लिखाण, ऐतिहासिक लिखाण केलेले आहे आणि त्याच्या लिखाणामधून प्रभू येशू ख्रिस्ताचा मृत्यू कशा प्रकारे झाला, कशा प्रकारे त्यानं दुःख सहन केलं वधस्तंभावर आणि कशा प्रकारे तिसऱ्या दिवशी तो मरणातून जिवंत झाला, त्याचं पुनरुत्थान झालं, या सर्व गोष्टी जोसेफस नावाच्या इतिहासकाराने आपल्या इतिहासामध्ये लिहून ठेवलेल्या आहेत. आमेन. Amen. So his most celebrated and most famous passage that is called the Testimonium Flavianum. That's Latin for the testimony, says, now there was about this time Jesus, a wise man, if it be lawful to call him a man, for he was a doer of wonderful works, a teacher of such men as receive the truth with pleasure. आणि येशू हा एक ज्ञानी मनुष्य होता आणि त्यानं अनेक सत्कृत्य केली, चांगल्या गोष्टी केल्या. अशा संबंधीचं लिखाण येशू संबंधी तो उत्तम गुरुजी होता, रब्बी होता, चांगल्या गोष्टी त्यानं लोकांना शिकवल्या. या संबंधीचं लिखाण इतिहासकारांनी लिहून ठेवलेलं आम्हाला वाचावयास आज देखील मिळतं. आमेन. Amen. So, where is it? He drew he drew over to himself both many of the Jews and of the Gentiles. That's the Gentiles means the non-Jewish people. आणि ह्या येशू नावाच्या व्यक्तीनं
तो प्रभावी असल्यामुळे अनेक चांगली कृत्ये त्यानं केल्यामुळे यहुदी आणि यहुदीतर लोकांना त्यानं स्वतःकडं आकर्षित केलं होतं, किंवा यहुदी आणि यहुदीतर लोक येशूचे अनुयायी म्हणून त्याच्या मागे चालत असत, असं या इतिहासकारांनी लिहून ठेवलेलं आहे. आमेन. Man, he was the Christ. And when Pilate, at the suggestion of the principal men among us, had condemned him to the cross, those that loved him at the first did not forsake him, for he appeared to them alive. Notice, he appeared to them alive again the third day, as the divine prophets had foretold, prophesied these and 10,000 other wonderful things concerning him. आणि मग रोमी शिपायांनी आणि रोमी अधिकाऱ्यांनी, पण ते पिलात असेल किंवा जे मुख्य याजक असतील, त्यांनी त्याच्यावर खटला चालवला आणि त्याला वधस्तंभी दिलं. परंतु तो मरणातून तिसऱ्या दिवशी पुन्हा उठला. अनेकांना त्यानं दर्शन दिलं आणि जसं त्याच्या मरणाविषयी आणि त्याच्या पुनरुत्थानाविषयी अगोदरच संदेश त्यांनी लिहून ठेवलं होतं, त्याप्रमाणेच तो मरणातून जिवंत झाला, त्याचं पुनरुत्थान झालं, असं देखील आम्हाला वाचावयास मिळतं. आमेन. Amen. Pardon. Excuse me. And the tribe of Christians, so named from him, as followers of Christ, are not extinct to this day. They are not extinct at this day. So that was in the year 76 AD. आणि मग इसवी सन 76 या सालामध्ये हे लिखाण करण्यात आलं. त्या काळापर्यंत प्रभू येशूचे शिष्य वाढत होते आणि त्यांची संख्या दिवसेदिवस वाढत होती, अशी नोंद इतिहासकारांनी त्यांच्या इतिहासात लिहून ठेवलेली आहे. आमेन. Amen. Now, the significance of this is, please notice that Josephus was a Jewish. Notice he was a Jewish historian. He never became a Christian. He never became a believer. But as we have just read, he gave testimony to the resurrection of Jesus Christ. आणि जोसेफस हा यहुदी होता, पण त्यानं कधी येशूवर विश्वास ठेवला नाही. तो कधी ख्रिस्ती विश्वासणारा बनला नाही. तरी देखील त्यानं आपल्या ऐतिहासिक लिखाणामध्ये प्रभू येशूचा वधस्तंभावरील मृत्यू आणि प्रभू येशूचं पुनरुत्थान याची साक्ष लिहून ठेवलेली आज देखील आम्हाला वाचावायला मिळते. आणि हा सर्वात मोठा पुरावा आहे. हा एक ऐतिहासिक पुरावा आहे. येशू मरणातून जिवंत झाला, त्याचं पुनरुत्थान झालं याचा. आमेन. Now, please notice, as we said, he was Jewish. He never became a believer, a Christian. And the fact that he is telling about the resurrection of Jesus proves that Jesus really did resurrect, that he really did rise from the dead. आणि जोसेफस हा जो इतिहासकार होता, तो ख्रिस्ती नव्हता. त्यानं कधीही येशूवर विश्वास ठेवला नव्हता, त्याचं तारण झालेलं नव्हतं. तरी देखील त्यानं आपल्या ऐतिहासिक लिखाणामध्ये येशूचा वधस्तंभावरील मृत्यू आणि येशूचं पुनरुत्थान याविषयी स्पष्टपणे लिखाण केलेलं आहे. हाच येशूच्या पुनरुत्थानाचा पुरावा असा मानण्यात आलेला आहे. आमेन. Amen. Right. Proof of, again, proof from non-biblical accounts that are not from the Bible. We're going to look at Suetonius, AD 70. He lived AD 70 to AD 160. आणि सुटोनियस नावाचा एक व्यक्ती इसवी सन 70 ते 160 या कालावधीमध्ये तो काय म्हणतो येशूच्या पुनरुत्थानाबद्दल, ते आता आपण पाहूया.
Now, Suetonius was a Roman historian and analyst of the imperial house. That's the imperial house of Rome. आता सुटोनियस हा एक रोमी इतिहासकार होता. म्हणजे रोमी सरकारच्या काळामध्ये तो इतिहासाचं लिखाण करणारा व्यक्ती होता. आमेन. Man. In his biography of Nero, that's the Emperor Nero ruled AD 54 to 68. Suetonius mentions the persecution of Christians by indirectly referring to the resurrection of Jesus. आणि नीरो या राजाचं आत्मचरित्र लिहिताना जे इसवी सन 54 ते 68 या कालावधीमध्ये त्यानं लिहिलं, सुटोनियस ख्रिस्ती लोकांचा त्या काळामध्ये जो छळ झाला त्या संबंधी माहिती देतो आणि तो जणू काही अप्रत्यक्षपणे प्रभू येशूच्या पुनरुत्थानाबद्दल देखील ग्वाही देतो किंवा पुरावा देतो. प्रभू येशू ख्रिस्ताचं पुनरुत्थान झालं होतं म्हणून अनेकांनी त्याच्यावर विश्वास ठेवला आणि त्याच्यावर विश्वास ठेवण्यासाठी त्यांचा छळ झाला तो देखील त्यांनी सहन केला, विरोध सहन केला आणि हा अप्रत्यक्ष पुरावा येशूच्या पुनरुत्थानाचा असा मानला जातो. आमेन. Right. So punishment, he said, punishment was inflicted on the Christians, a class of men given to a new and mischievous superstition, brackets, the resurrection in AD 77. आणि इसवी सन 78 मध्ये ख्रिस्ती लोकांचा छळ करण्यात आला, सुवार्तेला विरोध करण्यात आला, अनेकांना जिवंत जाळण्यात आलं, अनेकांना जनावरांची कातडं पांघरून त्यांचा खेळ करण्यात आला, मनोरंजनासाठी त्यांचा वापर करण्यात आला. पण हे त्या काळातील सर्व ख्रिस्ती विश्वासणाऱ्यांनी सहन केलं आणि हे सहन करण्यामाग एकच महत्वाचं कारण होतं की त्यांनी जिवंत प्रभू येशूला पाहिलं होतं किंवा प्रभू येशू पुनरुत्थित झाला असा त्यांचा पूर्ण विश्वास होता. आमेन. Yeah. The next Roman to give evidence was Pliny the Younger, AD 61 to 113. Pliny the Younger wrote a letter to the emperor, that's the Roman Emperor Trajan, around AD 111, describing early Christian worship gatherings early on Sunday mornings in memory of Jesus's resurrection day. आता त्या काळामध्ये प्लिनी द यंगर नावाचा एक व्यक्ती होता. तो इसवी सन 61-62 ते 113 या दरम्यान त्यानं लिखाण केलं. त्यानं एक पत्र राजाला लिहिलं होतं. त्या पत्रामध्ये तो असं लिहितो की हे ख्रिस्ती विश्वासणारे दर रविवारी एकत्र जमतात आणि प्रभू येशू ख्रिस्ताची उपासना करतात, आराधना करतात, त्याची भक्ती करतात आणि प्रभू येशू ख्रिस्त मरणातून जिवंत झाला याची ते कबुली देतात आणि साक्ष देतात. हा एक महत्वाचा पुरावा प्रभू येशू ख्रिस्त खरोखर मरणातून जिवंत झाला, त्याचं पुनरुत्थान झालं यासाठी मानला जातो. आमेन. Amen. So I'll just do part of the quote. So Pliny said, the Christians, the believers, met on a Sunday in remembrance of Jesus's resurrection to quote verses in honor amongst themselves in honor of Christ as if he is God. AD 78. Well, obviously, Jesus is God. मध्ये या 1878 सालामध्ये हे लिहिलेलं आहे. आणि प्लिनी द यंगर तो काय म्हणतो की हे जे ख्रिस्ती विश्वासणारे आहेत ते रविवारी एकत्र जमतात आणि आपला प्रभू येशू ख्रिस्त मरणातून जिवंत झाला याची ते घोषणा करतात
ते त्यांच्याकडे असलेलं बायबल किंवा जुन्या कराराचा ग्रंथ त्यामधून वाचतात, ते गाणी म्हणतात, देवाची उपासना करतात आणि प्रभू येशू ख्रिस्ताला देव मानून ते त्याची भक्ती करतात आणि तो मरणातून जिवंत झाला अशी ते घोषणा करतात, त्याची कबुली देतात. आमेन. Amen. So we see two famous Roman historians gave testimony. They were not believers, they were pagans, they were Romans, but the two of them gave reference, thereby proving the resurrection of Jesus. आणि अशा प्रकारे आम्ही पाहिलं की जे ख्रिस्ती नव्हते अशा दोन इतिहासकारांनी स्वतःच्या ऐतिहासिक लिखाणामध्ये प्रभू येशू खरोखरच मरणातून जिवंत झाला याचं लिखाण केलेलं आहे आणि जणू काय त्याचे पुरावे दिलेले आहेत. आमेन. Amen. Thank you, Daniel, Pastor Dongre. I think the students have had another biryani. Let us Yeah. give the assignments. Where are we? Boom, boom. Where is the whiteboard? Here is the whiteboard. There we are. Right. Now, Dr. Charles hasn't given an assignment for this class or the other one. So let's just do for the students the usual assignment. Write a summary of today's class. आता विद्यार्थ्यांसाठी आजच्या वर्गाचा गृहपाठ आहे. आजच्या वर्गामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानासंबंधीच्या गोष्टी, पुरावे या संबंधी जे काही तुम्ही शिकला त्याचा सारांश विद्यार्थ्यांनी लिहायचा आहे. विद्यार्थ्यांनी गृहपाठ हा लिहायचा आहे. प्रभू येशूच्या पुनरुत्थानाविषयीच्या ज्या गोष्टी आजच्या वर्गामध्ये शिकवण्यात आल्या त्याचा सारांश विद्यार्थ्यांनी लिहायचा आहे. आमेन. Amen. So we got dust minute. We got 10 minutes before the end of class. Pastor Prabhakar and Pastor Dongre, do you have any questions or comments that you would like to make? विद्यार्थ्यांसाठी वेळ आहे. तुम्हाला काय गोष्टी या संबंधीच्या समजल्या नसतील तर विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारू शकता किंवा तुम्हाला काय अधिक काय येशूच्या पुनरुत्थानासंबंधी जर मांडायचं असेल, सांगायचं असेल ते देखील तुम्ही सांगू शकता. विद्यार्थ्यांचा वेळ आहे. बोला लवकर, प्रश्न विचारा. काय तुम्हाला गोष्टी कळाल्या नाहीत येशूच्या पुनरुत्थानासंबंधी? Pastor Prabhakar, do you have anything you want to comment or questions on? I think I'm okay. Okay, that's good to And know. And one thing I want to just yeah, share that see, here we are learning doctrines, yeah, and you're on mute. yeah, I want to know whether Pastor Dongre. Yeah. One I thing, think one most important thing about the resurrection of Jesus, that Jesus was the Word, eternal Word in Trinity. Then the Word became flesh and he dwelt among us. Yeah. But after his death and resurrection, he didn't went to the heaven as he came as a spirit. Yeah. He took the man form, that body with him. That's That right. is the most wonderful thing. That Exactly. means
the resurrection of Jesus actually changed the Trinity. Yeah. Before in Trinity, the Word was there as the Son of Mm. God, but now Mhm. the man Jesus is there. That is Mhm. the most beautiful thing, and for us human beings, it is the most thing of the. We are very proud that Jesus maintained his Mhm. Mhm. humanity. Now, Correct. Son sitting on the right hand of Father is Mhm. not a spirit, is a man Jesus, and we are very proud of him. So, Correct. man Jesus is sitting there. That is the difference between that Jesus came to the earth and Jesus left the earth. Exactly. Correct. Yeah. Thank you so much. That's a very tremendous, wonderful point, Pastor Dongri, you've made. And we see the change. That is Yeah. correct. Barabba. Pastor Yeah. Prabhakar, we lost So, you. yeah, I just want to, okay, let me talk to the students in Marathi. Is it okay? Yeah, please do. Yeah. Let me Uh, turn off the recording then. yes, please.